नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस ब्लाउज पेपर पॅटर्न ठेवून कशा प्रकारे कटिंग करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। सुरुवातीला मी येथे बॅक पार्ट घेतलेला आहे। अशा प्रकारे पेपर पॅटर्न ठेवून आपण उंची वाढवू शकतो। आपल्या उंचीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। इथे प्रिन्सेस ब्लाउज फ्रंट पार्ट ठेवून इथे आपण कटिंग करून घेणार आहोत। सुरुवातीला मी येथे आपल्या कपड्यावरती कशा प्रकारे आपण ॲडजस्ट करून येथे कटिंग करून माप आखून घेऊ शकतो। आपण आधी सुरुवातीला पाहून घ्यायचं आपल्याला कुठे कुठे आपल्याला ॲडजस्ट करून इथे कोणत्या साईडला कोणता पार्ट बसेल। अशा प्रकारे आपण इथे ठेवून व्यवस्थित चॉकच्या साहाय्याने आखून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे तुम्ही चॉकच्या साहाय्याने अशा प्रकारे आखून घेऊ शकतो। जर आपल्याला उंची वाढवायची असेल तर आपण यामध्ये उंची वाढवू शकतो किंवा कमी करायची असेल तर आपण याच्यात कमी जास्तही करू शकतो। एकच पेपर पॅटर्न ठेवून आपण साईजनुसार आपण येथे कटिंग करून घेऊ शकतो। अशा प्रकारे आपण बॅक पार्टला फ्रंट पार्ट ठेवून पाहायचा आपल्याला किती येथे उंची वाढवावी लागते, कोणता भाग कुठे आपल्याला वाढवावा लागेल हे आपण चेक करून पाहू शकतो। त्यानंतरच आपण जो भाग आपल्याला वाढवायचा आहे तो आपण इथे वाढवू शकतो। इथे मी अर्धा इंचानी फ्रंट पार्ट वाढवलेला आहे। त्यानंतर आपण येथे सर्व पार्ट कट करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता। क्रॉस पट्टीवाला प्रिन्सेस ब्लाउज तयार करणार आहे। हा ब्लाउज फिनिशिंगला एकदम व्यवस्थित बसतो। क्रॉस पट्टीमुळे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग ही छान येते। अशा प्रकारे मी येथे पट्टी वाढून घेतलेली आहे। येथे आपण बाही ठेवून बाहीचे जे पेपर पॅटर्न आहेत ते ठेवून आपण इथे कशा प्रकारे उंची वाढवू शकतो
आणि आपल्याला पाहिजे त्या डिझाइन मध्ये आपण बाही कटिंग करू शकतो। येथे मी आता मेन फॅब्रिक वरती जे आपण पेपर पॅटर्न कट केलेले आहे ते ठेवून येथे मी कटिंग करून घेणार आहे। सुरुवातीला आपण सगळे पार्ट व्यवस्थित कोणता भाग कुठे बसतो हे व्यवस्थित खात्री करून घेतल्यानंतरच आपण कटिंग करणार आहोत। आपल्याला येथे लांब बाही कटिंग करायची आहे, त्यामुळे येथे मी ऍडजस्ट करून व्यवस्थित पार्ट ठेवूनच कटिंग करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला लांब बाही तयार करण्यासाठी कपडा जास्त राहील आणि आपल्या बाहीला व्यवस्थित असा सुंदर लुक तयार होईल। येथे आपण आता बाही कटिंग करणार आहोत। येथे मला पफवाली चुनावाली स्लीव्ज कटिंग करायची आहे, त्यासाठी मी येथे बाही उंची घेऊन पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करून घेणार आहे। त्यानंतर आहे तशीच आपण येथे बाही आखून घेणार आहोत आणि एक्स्ट्राची शिलाई मार्जिन पण आपण येथे आखून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला येथे पफ स्लीव्ज तयार करायचे आहे, त्यासाठी मी येथे एक्स्ट्रा 3 इंच वरती 3 इंच अंतर ठेवून एक बॉक्स तयार करून घेणार आहे। नंतर आपण येथे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने येथे गोल राऊंड आकार देणार आहोत। फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपल्याला येथे गोल राऊंड मध्ये शेप देऊन नंतर आपण येथे बाही कटिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण येथे स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे। सध्या पफ स्लीव्ज जास्त ट्रेंडिंग स्लीव्ज आहे। आता आपण इथे राहिलेल्या कपड्यामध्ये स्लीव्ज कटिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण कपडा ऍडजस्ट करून स्लीव्ज कटिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला संपूर्ण प्रिन्सेस ब्लाउज कटिंग झालेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला